नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे मुंबई तकच्या चर्चा तर होणार या कार्यक्रमामध्ये. या कार्यक्रमामध्ये आपण दिवसभरामध्ये घडलेल्या वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करत असतो, तर त्याचे वेगवेगळे पैलू जाणून घ्यायचा प्रयत्न करत असतो. आणि माझ्यासोबत नेहमीप्रमाणे हर्षदा माझी सहकारीसुद्धा आहे. आज आपल्याला चर्चा करायची ती म्हणजे रायगडच्या संदर्भातमध्ये. रायगड हा इतिहासामधला एक महत्त्वाचा भाग आहे. रायगड हा आपल्या स्वराज्याची राजधानी होती, पण राजकारणामध्ये सुद्धा रायगड या जिल्ह्यावरनं आता वेगवेगळं राजकारण पेटताना आपल्याला पाहायला मिळतं आहे. रायगडचं पालकमंत्री कोण होणार या प्रश्नाचं जरी उत्तर मिळालं नसलं तरी सध्या जी घडामोड घडली आहे त्याच्यावरनं राजकारण मात्र रंगताना आपल्याला दिसतं आहे. 1 मेला महाराष्ट्र दिन आहे आणि त्या दिवशी महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये झेंडावंदन होत असतं. यावेळेस रायगडचं झेंडावंदन करण्याचा मान हा आदिती तटकरे यांना मिळालेला आहे आणि एक प्रकारे हे सूचित करायचा प्रयत्न केलेला आहे की कदाचित आदिती तटकरे याच रायगडच्या पालकमंत्री असू शकतात, कारण झेंडावंदनाचा मान हा त्या जिल्ह्यातल्या पालकमंत्र्याचा असतो. आणि त्याच्यानंतर आता गोगावलेंची सुद्धा प्रतिक्रिया आलेली आहे. त्याची प्रतिक्रिया काय आहे, हा सगळा वाद काय आहे आपल्याला समजावून घ्यायचा आहे. पण हर्षदा, गेल्या अनेक दिवसांपासून हे भिजत घोंगडा आहे की रायगड असेल किंवा नाशिक असेल यांच्या पालकमंत्रीपदाचा तिढा हा काही सुटू शकलेला नाही आहे आणि अजूनही आपण बघतो की नाराजी आहे. पण एक प्रकारे आपण बघतो की ज्या पद्धतीनं आदिती तटकरेंना तो मान दिलेला आहे झेंडावंदनाचा, काहीतरी सूचित करायचा प्रयत्न आहे, काहीतरी सांगू पाहण्याचा प्रयत्न आहे. कसं बघायचं या सगळ्याकडे? दोन गोष्टी मला अगदी सुरुवातीला सांगायचं आहे. एक म्हणजे नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाच्या संदर्भामध्ये जेव्हा जेव्हा चर्चा झाली, एक गोष्ट साधारणपणे म्हणजे राजकीय वर्तुळामध्ये स्पष्टपणे बोलली गेली, ते म्हणजे की नाशिकच्या पालकमंत्री पदाचा वाद हा असणारच नाही. त्याचं कारण होतं ते म्हणजे की भाजप कुठल्याही परिस्थितीमध्ये कुंभमेळ्याच्या कालावधीमध्ये हे पालकमंत्रीपद दुसरीकडे देणारच नाही. त्यामुळे ते थेटपणे महाजनांकडे जाईल असंच म्हटलं जात होतं आणि ते तसंच जाईल असंही दिसत होतं. आणि हा वाद जवळजवळ सुटल्यात जमा होता. पण जर आपण पाहिलं तर रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा सोडवता न आल्यामुळे नाशिकच्या पालकमंत्रीपदाबद्दलचा जो डिसिजन आहे तो सांगण्यात आला नव्हता. ही एक गोष्ट. दुसरी गोष्ट अशी आहे ती म्हणजे की रायगडच्या पालकमंत्रीपदाच्या संदर्भामध्ये जेव्हा विचार केला गेला तेव्हा भरत गोगावले आक्रमक होते आणि शिंदेंनी त्यांना दिलेला शब्द ही एक महत्वाची मेक होती. अन्यथा तटकरे कुटुंबाकडे हे पालकमंत्रीपद जाईल किंवा त्यांनाच हे पालकमंत्रीपद दिलं जाईल ही गोष्ट अतिशय स्पष्ट होती असं म्हटलं जात होतं. पण तटकरेंनी म्हणजे ज्या पद्धतीनं पालकमंत्रीपद मिळवलेलं आहे या आधीही आणि त्या आत्ताही, तर त्याच्यावरनं असं झालं होतं की भरत गोगावलेंना जर का पालकमंत्रीपद दिलं तर मग मोठी नाराजी होऊ शकेल आणि जर त्यांना नाही दिलं तर मग पुन्हा एकदा नाराजी होऊ शकेल, म्हणजे दोन्ही बाजूची. पण ही नाराजी मोठी असेल कारण तिथं शिंदेंना दुखावल्यासारखं असेल. मग अशाही परिस्थितीमध्ये शिंदेंना दुखवायचं का? तर आता आपण कालच चर्चा केली त्यानुसार जर आपण पाहिलं तर एक प्रकारे शिंदेंच्या दृष्टीनं फेवर मधले डिसिजन घेण्याच्या वर सरकारचा किंवा आपण असं म्हणूयात की देवेंद्र फडणवीसांचा भर नाहीये ही गोष्ट त्याला पुस्तीला जोडली तर मग आपल्याला पुढच्या गोष्टी ज्या आहेत त्या अधिक स्पष्ट होतील. त्यामुळे अगदी सुरुवातीला आपण ह्या ज्या झालेल्या घडलेल्या किंवा बोलल्या गेलेल्या गोष्टी आहेत त्या दोन गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला. पण तुलाही आठवत असेल की कशा पद्धतीनं या गोष्टी घडता आहेत किंवा घडवल्या जात आहेत. तर राहुल, मला असं वाटतं की 2-4 गोष्टींचा उल्लेख तू सुद्धा करायला हवा. इंटरेस्टिंगली म्हणजे रिसेंट पास्टमध्ये आपण जाऊयात आणि त्यानंतर मग क्रोनॉलॉजी समजून घेऊयात. शहांचा दौरा झाला होता, ते रायगडच्या कार्यक्रमाला गेले होते आणि त्यावेळेस तटकरेंनी त्यांना भोजनाचं निमंत्रण दिलं होतं. त्यावेळेस शहा त्या तटकरेंच्या घरी भोजनालाच गेले. पण यावेळेस आपण बघतो की गोगावलेंना आमंत्रण होतं पण गोगावले काही त्या कार्यक्रमाला गेले नाही. ते त्यांच्या मतदारसंघामधल्या एका कार्यक्रमाला हजर राहिले. त्यामुळे ती काही नाराजी लपून राहिलेली नाहीये. दुसरीकडे आपण बघितलं तर याआधी सुद्धा जेव्हा ही लिस्ट आली होती पालकमंत्री पदाची तेव्हा शिंदेंनी नाराजी व्यक्त केली होती आणि त्यानंतर रायगड आणि नाशिकचं पालकमंत्रीपद हे होल्डवर ठेवलं होतं, जे अजूनही होल्डवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. हे सगळंच सुरू असताना एकनाथ शिंदे यांनी थेट अमित शहांकडे तक्रार केली होती अजितदादांची की अजितदादा हे आमच्या आमदारांना निधी देत नाहीत किंवा आमच्या मंत्र्यांना निधी देत नाहीत. त्यामुळे इथे सुद्धा आपल्याला कुठेतरी चढाओढ किंवा वरचढ असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. आणि एक महत्त्वाचा मुद्दा ह्याच्यामध्ये आहे हर्षदा, आपल्याला तो थोडा राजकारणाच्या दृष्टिकोनातून बघावा लागेल. कोकण हा नेहमी शिवसेनेचा गड राहिलेला आहे. अर्थात तो जेव्हा शिवसेना एकसंध होती तेव्हाही तो राहिलेला आहे आणि आता शिवसेना जरी विभागलेली असली तरी सुद्धा कोकणामध्ये शिवसेनेचं म्हणजे दोन्ही शिवसेनेचं वर्चस्व हे आपल्याला पाहायला मिळतंय. राष्ट्रवादीकडे एकच त्यांचा गड आहे, तो म्हणजे रायगड, म्हणजे रायगड जिल्हा. तिथे सुनील तटकरे हे खासदार आहेत. जे मी थोडंसं करेक्शन करते, रायगड म्हणजे राष्ट्रवादीकडे त्यांचा पश्चिम महाराष्ट्राचा गड आहे खरं तर, पण रायगडमध्ये सुनील तटकरेंचा गड आहे. म्हणजे रायगड हे सुनील तटकरेंचा गड आहे. रायगड मतदारसंघ हा सुनील तटकरेंचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो आणि एकमेव खासदार राष्ट्रवादीचे अजित पवारांचे ते
तिथनं निवडून आलेले आहेत. दुसरीकडे आमदारांच्या बाबतीत आपण विचार केला तर कोकणामध्ये आदिती तटकरे हा एकमेव राष्ट्रवादीचा आमदार आहे. त्यामुळे अजितदादांना साहजिकच कोकण मध्ये आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी, आपला पक्ष वाढवण्यासाठी तिथे आपला होल्ड असणं महत्त्वाचं आहे. आणि जेव्हा पालकमंत्रीपद हे आपल्याकडे असतं त्यावेळेस अर्थातच DPDCचा फंड असेल, इतर महत्त्वाच्या जिल्ह्यामधल्या गोष्टी असतील त्या करणं सोपं जातं. तिथे आपल्या कार्यकर्त्यांचं जाळं वाढवणं सोपं असतं. तिथल्या आपल्या आमदारांना, इतर नेत्यांना, खालच्या कार्यकर्त्यांना निधी पोहोचवणं हे सोपं असतं. आणि म्हणून हे पालकमंत्रीपद आपल्याकडे राहावं हे अजितदादांना अर्थातच वाटतं किंवा त्यांचा तसा आग्रह आहे. पण दुसरीकडे आपण बघितलं तर भरत गोगावले यांना अनेक दिवसांपासून खरं तर पालकमंत्री व्हायचं. खरं तर त्यांना आधी मंत्री व्हायचं होतं. या सरकारमध्ये आता मंत्री झाले तर आता त्यांना ते पालकमंत्रीपद पण हवे. सेमच लॉजिक आपण इथे सांगतो की शिवसेनेला जर रायगडमध्ये वाढायचं असेल, त्यांच्या कार्यकर्त्यांपर्यंत निधी पोहोचवायचा असेल तर ते पद असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि हा संघर्ष आपण बघतोय की आपल्याला अनेक घटनांमधनं दिसून येतो, ज्याचा उल्लेख मी याआधी केलेला आहे. त्यामुळे आत्ताही हर्षदा, पण आत्ताची घडामोड ही थोडीशी वेगळी आहे. त्याच्यातनं काहीच सुचू पाहिलं जात आहे. कारण जेव्हा महाराष्ट्र दिन सारखा दिवस आहे आणि जेव्हा झेंडावंदन करण्याची वेळ येते त्यावेळेस ज्या व्यक्तीला तो मान दिला जातो त्या व्यक्तीला ते अधिकार सुद्धा दिले जातात. आणि ज्या पद्धतीने आदिती तटकरेंचं तिथे नाव आलेलं आहे, एक प्रकारे हे सूचित करू पाहत आहेत की आदिती तटकरे कदाचित तिथल्या पालकमंत्री असू शकतील. आणि महत्त्वाचं म्हणजे या आधीच्या सरकारमध्ये त्या तिथल्या पालकमंत्री सुद्धा होत्या. एक प्रकारे जसं आम्ही जेव्हा आम्ही हा व्हिडिओ करायचा विचार करतो तेव्हा आम्ही काय याचा टॉपिक करावा की काय लाईन घ्यायची हा विचार करतो, तेव्हा आमचं असं म्हणत आलं होतं की रायगडच्या तहात तटकरे जिंकल्या किंवा तटकरे जिंकले, मात्र गोगावलेंचं काहीतरी चुकलेलं आहे. आता हर्षदा, गोगावलेंचं नेमकं काय चुकलं? म्हणजे आपण अजितदादांची बाजू सांगितली, कशा पद्धतीनं त्यांना ते हवं आहे हेही सांगितलं, पण गोगावले कुठे तहामध्ये चुकले, कुठे गोगावले आणि शिंदे आपण दोघांचंही नाव घेऊ शकतो, कुठे कमी पडले? तहामध्ये चुकले कुठे हे सांगत असताना ही गोष्ट सुद्धा स्पष्ट केली पाहिजे. ते म्हणजे की अजूनही रायगडच्या आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा हा आपण म्हणूयात की अगदी स्पष्टपणे सुटलेला आहे असं नाही, म्हणजे जाहीर केलेलं गेलेलं नाहीये. ही एक महत्वाची गोष्ट इथं लक्षात केली पाहिजे आणि अधोरेखित केली पाहिजे. कारण बघा, जसं राहुलने मगाशी उल्लेख केला त्याप्रमाणे अमित शहा येऊन गेल्यानंतर सुद्धा याच्याबद्दलचा निर्णय झालेला नाहीये. अर्थात काही जणांना असं वाटेल की अमित शहा येऊन गेले की अमित शहा अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये लक्ष घालणार नाहीत, पण अमित शहांना वाटलं तर ते छोट्या गोष्टीत सुद्धा लक्ष घालतात. हा मुद्दा म्हणजे पुन्हा पुन्हा सांगण्याची आवश्यकता नाही. तर जसं राहुल म्हणतोय त्याप्रमाणे की तहामध्ये तटकरे जिंकले आणि मग गोगावलेंचं कुठे चुकलं? तर गोगावलेंचं चुकलं कुठे? तर गोगावलेंनी या सगळ्याबद्दल अधिक चिड व्यक्त केली. सुरुवातीपासून जर आपण पाहिलं तर बरेच आक्रमक राहिलेले आहेत गोगावले. हे आधीच्या सरकारमध्ये सुद्धा त्यांनी केलं, त्याच्यानंतरच्या सरकारमध्ये त्यांना पालकमंत्रीपद आणि मंत्रीपद या दोन्हीची इच्छा होती आणि त्यांनी असं जाहीर आधीच केलं होतं की हे पालकमंत्रीपद आपल्याकडे येईल. पण मग हे पालकमंत्रीपद आपल्याकडे आलेलं नाही. असं बघताच ज्या पद्धतीनं फक्त गोगावले नाही तर गोगावलेंबरोबरचे थोरवे, दळवी हे जे शिवसेनेचे तिथले आमदार आहेत यांनी सुद्धा ज्या आक्रमक पद्धतीनं भाषा वापरली, ज्या आक्रमक पद्धतीनं प्रतिक्रिया दिल्या, त्या गोष्टी कुठेतरी खटकलेल्या आहेत. म्हणजे जे तुम्हाला हवं आहे ते मागून घ्या, पण त्याच्यासाठीची भाषा आणि त्याच्यासाठीची जी पद्धत आहे ती भाजप स्टाईल असायला हवी अशी भाजपचे मित्र पक्षांकडनं सुद्धा अपेक्षा आहे, ही यातनं आपण म्हणू शकतो. पण गोगावले तिथंच चुकले, हा एक महत्वाचा मुद्दा. आणि असंही असलं तरी सुद्धा आज जेव्हा त्यांना म्हणजे याबद्दल प्रश्न विचारला होता तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्ही काही तलवारी अजून म्यान केलेल्या नाहीयेत. म्हणजे गोगावलेंनी ही गोष्ट अद्याप तो मान्य केलेली नाहीये. याच्यातनं सुद्धा संकेत आहे की झेंडावंदन तर दिलेलं आहे, पालकमंत्रीपद दिलेलं नाहीये. तर महत्वाचं आहे ते म्हणजे की गोगावलेंची जी पद्धत आहे मागण्याची ती चुकलेली आहे. शिवसेना स्टाईल आहे ती आणि भाजपला ती स्टाईल मागण्यासाठीची नको आहे. हा एक महत्वाचा मुद्दा. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा आहे जो आपण मगाशी चर्चेत सुद्धा बोललो आहोत की एकनाथ शिंदे यांच्या दृष्टीनं जर आपण पाहिलं तर एक प्रकारे त्यांनी दिलेला हा शब्द हा तेव्हा त्यांनी पक्ष नेता म्हणून दिला होता, तो काही सरकारचा एक भाग म्हणून दिला नव्हता ज्यावेळेस त्यांनी गोगावलेंना शब्द दिला होता. त्यामुळे ते पाळण्याची किंवा ते निभावण्याची जबाबदारी ही सरकारवर किंवा मुख्यमंत्र्यांवर असत नाही, ते पक्षप्रमुख म्हणून त्यांच्यावर असते. तर या माध्यमातून शिंदेंना डबल कोंडी झालेली आहे. एक तर आपल्याच नेत्याची अशा पद्धतीने इच्छा पूर्ण न करणं आणि दुसरं म्हणजे एका गोष्टीसाठी शिंदेंनी सुद्धा या गोष्टीसाठी आग्रह धरलेला आहे असं पाहायला तरी मिळतं आहे. तर त्याच्यातनं तुम्ही आग्रह धरला तरी काही गोष्टी पूर्ण होणार नाहीत, हा एक संकेत सुद्धा यातनं द्यायचा आहे. आणि महत्वाचं आहे ते म्हणजे की नाशिकचं पालकमंत्रीपद गिरीश महाजनांकडे देण्यासाठीचा जो म्हणजे दिलं जाईल असं जे म्हणते ते सुरुवातीपासून म्हणते. कारण स्वतः जर आपण पाहिलं तर दादा भुसे तितकेसे आक्रमक नव्हते. त्यांनी सुरुवातीला आक्रमक भाषा वापरण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी आंदोलनांची वगैरे म्हणजे आंदोलन वगैरे करण्याचा निर्णय घेतलेला नाही. आणि महत्वाचं आहे ते म्हणजे की असं सुद्धा एक थिअरी मांडली जात होती की इथलं पालकमंत्रीपद जे आहे नाशिकचं ते जाईल भाजपकडे आणि दुसरं पालकमंत्रीपद
पद जे आहे ते जाईल शिवसेनेकडे असं म्हटलं जात होतं. पण त्याच्यामध्येच कुठेतरी तटकरेंना न दुखावता या सगळ्या गोष्टी करण्यावरचा भर हा सध्या असल्याचं पाहायला मिळतंय. तटकरेंना न दुखावता हे का, हे पण सांगितलं गेलं पाहिजे. तर अजितदादांचे जे निर्णय आहेत ते फक्त अजितदादा एकटे घेत नाहीत. जरी एकनाथ शिंदेच्या पक्षामध्ये एकनाथ शिंदे एकटे निर्णय घेत असले तरी अजितदादांच्या पक्षामध्ये सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या मदतीनंच अजितदादा म्हणजे निर्णय घेत असतात. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि सध्या जर आपण पाहिलं तर पक्षावर नेता प्रमुख म्हणून अजितदादांकडे पाहिलं गेलं असलं तरी सुद्धा पक्षावरचा जो होल्ड आहे बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी चालतात त्या राष्ट्रवादी आणि त्या म्हणजे सुनील तटकरेंच्या शब्दानं. आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा सांगितला पाहिजे ते म्हणजे की शिवसेना आणि राष्ट्रवादीचं इथलं वैर हे भाजपच्याच फायद्याचं ठरणार आहे. आणि त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीचं जे काही राजकीय संघर्ष आहे तो इथं कायम ठेवणं ही सुद्धा भाजपनं याच्या माध्यमातून साधलेली एक गोष्ट आहे. निश्चितच त्यामुळे अर्थातच झेंडावंदनाचा जरी मान मिळाला असला तरी पालकमंत्री पदाचा मान मिळतो का हे पाहावं लागेल. जसं गोगावले सुद्धा म्हणतात की मी मावळा आहे रायगडचा आणि मी काही इतक्या लवकर हार मानणार नाही. त्यामुळे अर्थात बघणं महत्त्वाचं असणार आहे की आज जरी हा मान तटकरेंना मिळाला असला तरी सुद्धा पालकमंत्री पदाची माळ त्यांच्या गळ्यात पडते का हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. पण हा काही वाद इथेच थांबेल असं वाटत नाहीये. हा जो सुप्त संघर्ष आहे तो काही लगेच संपेल असंही वाटत नाहीये. बघावं लागेल की याच्यामध्ये काय होतं. पण आपण बघतो की राजकारणामध्ये संकेतांमधनं अर्थ लावायचे असतात आणि तोच अर्थ लावायचा प्रयत्न हा आम्ही याच्यातनं करायचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं, तुमची मतं काय आहेत, रायगडचं पालकमंत्रीपद कोणाकडे गेलं पाहिजे आणि हा सगळा जो वाद सुरू आहे त्याच्याबद्दल तुमची मतं काय आहेत हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. मुंबई तकला सबस्क्राईब केलं असेल तर ते सुद्धा करायला विसरू नका. आज आम्ही इथेच थांबतो. धन्यवाद. थँक्यू.